या पॅटर्न प्रमाणे वाटते तर खुशी यासाठी तुम्ही 10वी नंतर शहरात जाणार, बरेचसे मुलं शहरात जाणार, नवीन कॉलेज, नवीन प्राध्यापक, नवीन मित्र, सर्व काही नवीन. पण तुमची खुशी दुःख यासाठी की आजपर्यंत पूर्ण शालेय जीवन आपण या शाळेत व्यतीत केलं, याबद्दल होणारं थोडंसं दुःख. या सुखदुःखाची प्रतिभा तुमच्या मला चेहऱ्यावर दिसत आहे. असो, यातून आपल्याला सावरून पुढे जायचं आहे. विद्यार्थी मित्रो, आयुष्यात खूप मेहनत करा, कष्ट करा, यामुळे तुम्हाला यश नक्कीच मिळेल. मी तुम्हाला थोडक्यामध्ये यशाचे काही सूत्र सांगणार आहे. तुम्ही म्हणसाल सर, तुम्ही आम्हाला अगोदर सुद्धा सूत्र शिकवले आणि आता पण सूत्र सांगताय, पण हे सूत्र फार महत्वाचे. पहिलं सूत्र, स्वतःची चूक शोधा, स्वतःची चूक शोधा आणि ते दुरुस्त करा. एक उर्दू कवी म्हणतो, मला काही शायरी येत नाही तो प्रयत्न करतो. एक उर्दू कवी म्हणतो, कमी या तो सब में होती, कमी या तो सब में होती है, लेकिन नजर दूसरों में आती है. क्या बात है, क्या बात है. आपण कधी कबूल करत नाही. हे काम तुम्हाला करायचं आहे. आपण ज्या विषयात कमजोर आहोत, जो विषय आपला कच्चा आहे, त्या विषयावर जास्त लक्ष केंद्रित करून तो विषय, त्या विषयात आपण कसं पारंगत होऊ याबद्दल आपल्याला बघायचं आहे. दुसरं आहे अभ्यासातील सातत्य, कंटिन्युएशन. आज अभ्यास केला, उद्या करायचा नाही, 8 दिवसांनी अभ्यास करायचा, यामध्ये सातत्य हवी. ज्या व्यक्तीमध्ये सातत्य असते ती व्यक्ती यश प्राप्त करते. हे झालं दुसरं सूत्र. तिसरं सूत्र, वेळेचं फार नियोजन करणं आपल्याला आवश्यक आहे. कुठल्याही गोष्टीचं नियोजन करणं, तुमच्या अभ्यासाचं असो, कुठल्याही गोष्टीचं नियोजन करणं, वेळेचं महत्त्व आपण समजलं पाहिजे. तसेच वेळेबरोबरच शिस्तही आपली महत्त्वाची आहे. थोरा मोठ्यांचा आदर करा, टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट. माझं वाक्य पहिल्यापासून आहे, तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी सांगितलं. तर या 3-4 सूत्रांचा जर आपण निश्चित वापर करशाल तर निश्चितच मी सांगतो की सर्व आपण यशस्वी होशाल. तुमच्यासाठी एक छोटंसं चारोळी म्हणा, येत नाही मला पण प्रयत्न करतो. चारोळी अशी, 10वीच्या माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो, 10वीच्या माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो, यशस्वी व्हा, मोठे व्हा, यशस्वी व्हा, मोठे व्हा, पण संस्कृतीला विसरू नका. यशस्वी व्हा, मोठे व्हा, पण संस्कृतीला विसरू नका. भेटलात कधी कुठे तर सर मॅडम म्हणायला विसरू नका, सर मॅडम म्हणायला विसरू नका. 10वीच्या 1 मार्च रोजी होणाऱ्या शालांत परीक्षेसाठी मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशी आशा बाळगतो की कन्नड तालुक्यामध्ये आपल्या शाळेचं नाव तुम्ही निश्चितच उज्ज्वल करशाल, अशी सदिच्छा व्यक्त करून माझ्या मनोगतास पूर्ण देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.